काय मत आहे तुझं? आता ह्याच्याविषयी चर्चा व्हायच पाहिजे. असं म्हणते की ऊन हा नकोच. नुसता पाऊस पडला झालं. चालेल चालेल मला. तुला चालेल, बाकीना नाही चालायचं नाही चालणार, ती बघून भेटेल मला. ऊन नाही चालणार, त्यामुळे ऊन लागतं. पाण्याचं तुझं काय मत आहे? हा, ऊन तर पाहिजेच. आणि पाहिजेच. पाऊस पडला तर हा बोलतो आजारी नाही माणसं पडतील. हा ते पण आहे. मी आजारी राहीन, हा ऊन नको. ऊन नको काय? नमस्कार मंडळी, मी सुशांत आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आम्ही आता द्वारकेला विरारला आहोत. आम्ही आता रिक्षामध्ये बसलोय आणि आता आम्ही जातोय द्वारकेला मंदिरला. आम्ही तिकडे जण आता सुरेश दादा, पांढरा दादा आणि मी. अजून रिक्षानं सुटली आणि तिथनं पर पर्सन 50 रुपये. तर तिथनं आपण जाऊया. चला. She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner cafe with a notebook and a grin. She's chasing skies I've never named while I stay. मित्रांनो, फायनली आपण आलो मंदिरापाशी, द्वारकेश्वर मंदिरापाशी. तिकडे येते मंदिर आणि आता आपण पार्किंगमध्ये आहोत. आणि गाड्या बघा, खूप आहेत गाड्या इथे, म्हणजे खूप म्हणजे मंडळी आली इकडे. नेहमीप्रमाणे सुरेश दादा आता आपल्या सोबत आहे आणि पाण्यातच आहे. नवीन मेंबर आपल्या टीममध्ये. सगळी आता नवीन नवीन जोडतात आपल्याला. समोर आहे ते मंदिर. अरे खूप छान वाटते. मंदिरापाशी आले. द्वारकेला नाही जायला भेटलं, आपल्या विरारमध्ये आपण आलो नक्कीच. आणि खूप छान वाटतं असं. खूप मोठं मंदिर आहे आणि खूप छान दिसतंय बाहेर ना. तर चप्पल काढायची पण सुविधा आहे मित्रांनो. चप्पल ठेवायची बघा, तिथे स्टॉल आहे. किती द्यायला लागतात चप्पल? तुमच्या मनात असं चप्पल इथं ठेवायची. मित्रांनो, तर सुविधा खूप छान आहेत. चप्पल ठेवायसाठी काउंटर आहे. तिथं आपल्या मनाने काय द्यायचं असेल तर देऊ शकता. आणि हे बघा मंदिर. ऊन खूप आहे. परिक्रमा पण पाठीमागे आहे. हां
लवकर दर्शन झाल्यावरती कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण आतमध्ये काय शूट नाही करू शकलो. तुम्ही या इथे, खूप छान आहे. मंदिरामध्ये गेलो, खूप प्रसन्न वाटलं आणि तुम्ही नक्की विजिट करा. विरारला आहे. विरार ईस्टपासून तुम्हाला हे भेटतील, रिक्षा भेटतील इथं. पर पर्सन शेअरिंग रिक्षा भेटतील. पर पर्सन काहीतरी 50 रुपये. येऊ शकता तुम्ही आणि खूप छान असं मंदिर आहे. आता आपण परिक्रमा करूया. चला. आपण उलटे जातो का? मित्रांनो, हा 5चा साईड आहे. 5 साईडला पण दरवाजा आहे. बोलतात का नाही काय माहिती नाही. हा एरिया आहे ना एकदम पुरं गाव टाईप आहे आणि गावाच्या मध्ये सुंदर असं मंदिर. तर ब्रो, कसं वाटते तुम्हाला? ऊन खूप आहे ना दादा, तू काय बोलशील? आणि आपल्याला यायला किती टाइम लागला इथे? 10 किलोमीटर आपल्याला नाही, म्हणजे आपला अर्धा तास लागला असेल ना? हो, अर्धा तास. आंब्याला आंबा पण आला मित्रांनो. मे महिना झाला चालू. सो मित्रांनो, आता क्राऊड यायला लागलाय. म्हणजे आता थोडी गर्दी होती. आम्ही आता गर्दी होती, एवढी नव्हती. आणि द्वारका, विरारमध्ये आपण द्वारकाला बघतोय, द्वारका नगरी. खूप छान वाटते असं बघून. तुम्ही या, नक्की विजिट द्या. मनाला खूप प्रसन्न वाटलं. तुम्ही बघा एकदा, नक्कीच छान वाटेल तुम्हाला हे. तर मित्रांनो, मुलांना खेळायला पण आहे. मुलांना कंटाळा नको यायला. त्यामुळे एक काम भारी केलं, जी पार्किंगसाठी सुविधा केली ना, ते खूप छान काम केलंय. पार्किंग खूप आवडली. तुला काय वाटतं? कारण का पार्किंगला एवढी पेस खूप जास्त झाली बोलायला गेलं, आणि गर्दी पण तशी आहे. मित्रांनो, पाण्याची व्यवस्था पण केली. थंड पाणी. आता वाटत जाणार पाणी 10 रुपये. मित्रांनो, एवढं उकडते ना, हे बघा, अक्षरशः धारा लागलीत घामाच्या. खूप उकडते, खूप म्हणजे खूप. आणि काय बोलू, या गरमीमुळे काही बोलायला पण सुचत नाही. आणि पाणी पिवा मस्त की थंड. खूप छान पाणी आहे. बरं वाटलं. घर वाटलं का? पाणी पितो का पहिले गरम बघ ना धारा सुटली अक्षरशः. तर मित्रांनो, आता आपण निघूया. तो रिक्षावाला दादा आपली वाट बघतोय. तो उभा होता, तो बोला मी थांबतो तुमच्यासाठी. तर आम्ही बोललो नको, इथे रिक्षा भेटी नसेल. तो म्हणला काय ना, आम्ही थांबतो. तो थांबलाय. दादा, उन्हाबद्दल काय गोष्टी? उन्हाबद्दल असं बोलतोय की ऊन हा नकोच. म्हणजे पाऊस पडला चालेल. चालेल मला. तुला चालेल, बाकीना नाही चालायचं ना. नाही चालणार, ती बघून घेतील. मला ऊन नाही चालणार. त्यामुळे ऊन लागते. पाण्याचं तुझं काय मत आहे? हा, ऊन तर पाहिजेच. पाऊस पडला तर हा बोलतो आजारी नाही माणसं पडतील. हा, ते पण आहे. मी आजारी राहीन, पण हा ऊन नको काय? आता काय मत आहे तुझं? आता ह्याच्याविषयी चर्चा व्हायच पाहिजे. काय बोलणार त्याला? काहीतरी बोला, मला कंटेंट नाही भेटायचं. मी असं बोलतोय, आपण आता मंदिरात गेलेलो बरोबर. तर तू मंदिरात येऊन तू काय मागितलास?
मागितलं काय मागायचं ते असं कसं काय मागितलं सांगायचं नसतं ते का? हा तिकीट आहे का? हो गाईड आपण तिकडे लावलंय. चला जाऊया आता. बंद केला तर आता आपण जाऊया आता रिक्षामध्ये बसता येतं. खूप मजा आली आणि निघूया आता. रिक्षावाले काय माहिती नाही की येते. सो मित्रांनो कसा दिसतोय मी? आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.